नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मधमाशी पालनापासून आपल्याला काय काय फायदे होतात आणि त्यांचं म्हणजे मधमाशी पालन केल्यानंतर आपल्याला त्यांचं काय काय उत्पादन भेटतं किंवा काय काय फायदे होतात हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मधमाशी पालनामध्ये साधारण म्हणजे मधमाशी पालनातून आपल्याला जे काही म्हणजे सर्वांना वाटतं की फक्त आपल्याला मधाचंच उत्पादन भेटतं, इतर कोणतंही मधमाशा उत्पादन देत नाही. पण मधमाशा ज्या आहेत त्या प्रामुख्याने सगळ्यात जास्त त्यांचा जो फायदा आहे सर्वात मोठा शेतीसाठी आहे तो म्हणजे परागीभवनासाठी. आपण जे काही भाजीपाला लावतो किंवा फळझाडे लावतो, फळबागा लावतो, त्याच्यामध्ये सर्वात जास्त किंवा शेडनेटमध्ये हरितगृहामध्ये आपण जे काही भाजीपाला पिकं घेतो त्यांच्यामध्ये जे क्रॉस पॉलिनेशन वाले जे प्लांट आहेत किंवा व्हेजिटेबल आहेत त्यांच्यामध्ये मधमाशी ही सगळ्यात जास्त महत्वपूर्ण भूमिका बजावते, ती परागीभवनासाठी. मधमाशा ज्या त्यांचं पराग गोळा करण्यासाठी ज्या भाजीपाल्याच्या फुलांवरती किंवा फळझाडांच्या फुलांवरती फिरतात त्यातून जे काही परागीभवन आहे, जे प्रत्येक भाजीपाल्याच्या किंवा फळझाडाच्या जे फुलं येतात त्याच्यामध्ये एक नर फुल असतं, एक मादी फुल असतं. पण हे नर फुलावरचे पराग जेव्हा मादी फुलावर पडतात त्यावेळेस परागीभवन घडून येतं. पण हे ऑटोमॅटिक नाही होऊ शकत, म्हणजे एक फुल दुसऱ्या नर फुल मादी फुलाकडे जाऊ नाही शकत. तसं मधमाशा काय करतात, जेव्हा नर फुलावर जाऊन बसतात नर फुलावरचे पराग त्यांच्या पायाला चिकटतात आणि नंतर त्या जेव्हा मादी फुलावर जाऊन बसतात तेव्हा ते पराग तिथे त्या मादी फुलाच्या परागांवरती पडतात आणि त्यातून फळ निर्मिती होते. म्हणजे जेव्हा जर ही मधमाशी नाही फिरली तर ही फुलं कोणत्याही प्रकारचं फळ न येता ऑटोमॅटिक गळून जाऊ शकतात, म्हणजे त्याला फळधारणा जी आहे ती होत नाही. पण हे मधमाशा नर फुलावरून मादी फुलावरती फिरतात त्यामुळे त्यांचं क्रॉस पॉलिनेशन होऊन त्याच्यातून आपलं जे काही भाजीपाल्याची फळ निर्मिती असेल किंवा जे फळझाड आहे त्यांची फळ निर्मिती असेल त्यातून ती होते. आणि हा सगळ्यात मोठा मधमाशी पालनाचा शेतीसाठी होणारा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे जे काही पराग गोळा करून ते आपल्या घरात साठवणार आहे, त्याच्यापासून मध तयार करणार आहे, ते मधही आपल्याला विकण्यासाठी मिळते आणि त्या मधाची विक्री करून आपण म्हणजे आपल्याला नफा पण होऊ शकतो. आणि आपले जे काही भाजीपाला पिकं असतील किंवा फळपिके असतील यांच्यामध्ये परागीभवनामुळे उत्पादनात वाढ होऊन आपल्याला चांगल्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. तर आणि अजून एक फायदा असा आहे की ज्यावेळेस मधमाशीचं जे विष आहे ते आपल्या बहुतेक म्हणजे सांधेदुखीची औषधं असतील किंवा मोठ्या मोठ्या रोगांवरचे जे औषध आहे त्याच्यामध्ये वापरलं जातं. त्यामुळे मधमाशी जेव्हा आपल्याला चावते त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात खूप साऱ्या रोगांवरती रोगप्रतिकारक अशी तिचं जे विष आहे ते आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याचा म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे रोग बरे होतात आणि काही रोग होत पण नाही. सांधेदुखी असेल, अशा गुडघेदुखी, सांधेदुखी जे रोग आहेत ते बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल होतात, त्याच्यावरती नियंत्रण होतं आणि ते सांधेदुखी, गुडघेदुखी वगैरे कमी होते.